बीडमध्ये निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे जेव्हा मतदान होत होतं तेव्हा मद्य पार्टी करणारे 2 नायब तहसीलदार आहेत, त्यांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे। मतदानाच्या दिवशी शिरूरमध्ये इतर कर्मचारी हे निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, काय तपशील? रेश्मा, खरं तर हा भयंकर प्रकार आहे की म्हणजे एकीकडे सगळी निवडणूक यंत्रणा जी होती ती मतदान करून घेतल्यानंतर सायंकाळच्या वेळी त्यांचे काम पूर्ण करण्याचं यंत्रणा राबवत होती। अशा वेळी 2 नायब तहसीलदार हे शिरूर तहसीलच्या चक्क इमारतीमध्ये म्हणजे तहसील ऑफिसमध्ये बसून अगदी उघड्यावर दारू पिताना आढळून आले। तिथून एकाने तक्रार पोलिसांना केली, मग पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बघितल्यानंतर ते स्पष्ट झालं की या ठिकाणी दारू पिलेली आहे। आणि त्यानंतर जे 2 नायब तहसीलदार आहेत पीयू खिल्लारे आणि एसपी पत्की यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई झाली। पण रेश्मा, एक गोष्ट आहे की बीडच्या निवडणूक विभागामध्ये अनेक वेळा अशा गोष्टींना पेव फुटलेला आहे की अधिकारीच स्वतः येऊन दारू पिऊन कामं करत असतात। तर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळी याच्यावर कारवाई केली त्यावेळी आता लोक मागणी करतायत की अशा लोकांवर कधी कारवाई होणार आहे। निश्चित। गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा मद्य पार्टी करणारे 2 नायब तहसीलदार मतदानाच्या दिवशी काम करण्याऐवजी हे मद्य पार्टी करत होते, त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। बीडमधली ही घटना आहे आणि निवडणुकीत दारू पार्टी करणारे हे 2 नायब तहसीलदार आहेत, ज्यांना आता निलंबित करण्यात आलंय। तेव्हा निवडणुकीत दारू पार्टी करणारे हे 2 नायब तहसीलदार आहेत, ज्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे।